मॉर्निंग सगळ्यांना. प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आहे एक्झाम डे 2. सो मी पण आता रेडी झाली आहे, निघाले एक्झामला. कालच्यासारखे मी तुम्हाला आज पण अपडेट देईनच. सो चला, तर आज पण 3 तासाचा पेपर आहे, 2 दिवस. हे ब्रीजचं कलर कॉम्बिनेशन मला खूप आवडतं. पिंक आणि क्रीम कलरचं खूप छान वाटतं. आणि बघा, सकाळी अजिबात ट्रॅफिक नाही, रोड एकदम मोकळा आहे. सो आमच्या IIT-मध्ये कोवळून पडलं ना की झाडी इतकी सुंदर दिसतात ना, पक्ष्यांचे आवाज, किड्यांचे आवाज, खूप सुंदर वाटतं. मला अगदी आपल्या SNDTचीच आठवण येते. तिथे पण असंच वातावरण असायचं आणि पाऊस पडला तर आणखी सुंदर वाटतं. आणि पवई तलाव जवळ असल्यामुळे तिथे अजिबात उन्हाचा असा चटका लागत नाही. सो ते पण एक खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे या कॉलेजबद्दल. आम्ही जेव्हा UMITला होतो, म्हणजेच SNDTला, तेव्हा पण आम्ही कॅन्टीनला जायचं, मला आठवते. पण दुपारच्या 12च्या उन्हातसुद्धा आम्हाला कधीच उन्हाचा चटका लागला नाही, घाम पण यायचा नाही. आणि इथेही तसंच आहे. आता आमची ऑगस्टमध्ये एक्झाम असणार आहे. तर ऑगस्टमध्ये मी तुम्हाला नक्कीच IIT दाखवेन, कसं असतं, आतून काय असतं. आणि मध्ये समजा लेक्चरला बोलवलं तर नक्की दाखवेन तुम्हाला IIT. आणि तुम्हाला वाटत असेल की माझे फ्रेंड्स दिसत नाही व्हिडिओमध्ये किंवा मी जात नाही, तर ॲक्च्युली माझे फ्रेंड्स मुंबईचे नाही आहेत. ते काही फ्रेंड्स कोलकाता, पुणे, कुठून आले, जम्मू काश्मीर. सो लांब आहेत सगळे. त्यांच्या घरी वर्क फ्रॉम होम करतात, कोणी ऑफिसला जातं. सो त्याच्यामुळे माझे फ्रेंड्सना मला भेटता येत नाही, पण आम्ही फोनवर कनेक्टेड असतो. सो माझी एक फ्रेंड आहे, ती कोलकात्याला राहते. आणि कोलकात्यावरून साधारणपणे 4-5 तास लागतात फक्त फ्लाईटने यायला. म्हणजे दुबईसुद्धा जवळ आहे, पण ती खास एक्झाम किंवा लेक्चरसाठी ती फ्लाईट पकडून ती येते. किंवा जर तुम्हाला ट्रेनने यायचं असेल तर 50 तास लागतात. सो मला तिचं खूप कौतुक वाटतं. किंवा आता एक फ्रेंड आहे, तर ती तर चंदीगडमधून येते. सो मध्ये इंडिगोच्या फ्लाईटचा प्रॉब्लेम झाला, आता तुम्हाला माहितीच आहे. पण lucky for her, she was able to catch a flight to मुंबई. सो ते खूप बरं झालं. कुठून येतात. सो आय एम व्हेरी लकी की मला जवळचं कॉलेज मिळालं यांचं स्ट्रगल पाहून, खरंच. आणि जम्मू काश्मीरची फ्रेंड पण अशीच फ्लाईट पकडून येते माझी. सो आज पण त्यांची फ्लाईट असणारच आहे दुपारी. आणि उद्या पण एक्झाम आहे, पण माझा उद्या विषय नाही आहे. उद्या पण बरेच लोक फ्लाईट पकडून आपापल्या गावी जाणार आहेत. म्हणजे अगदी माऊलींचीच कृपा म्हणायला पाहिजे की जवळचं कॉलेज मिळालं, की बाहेर राहायची गरज पडली नाही. आत्तापर्यंतचं सगळं शाळेपासून मला सगळं जवळचं मिळालं, सगळं देवाने दिलं मला. खरंच
त्यामुळे ते तलावात उतरायला अलाउड नाही आहे. आपल्या IITच्या कॅम्पसमध्ये पण मगरी येतात. ह्याला कॅम्पस चालू झालेला आहे. कधी अजगर येतो, कधी गाय येते, कधी मगरी येतात, बरंच काय काय येतात आपल्या IITमध्ये. पण मी हॉस्टेलला राहत नाही, कारण मी जवळ राहते म्हणून ते त्यांनी अलाउड केली. सो आमचे जे टीचर असिस्टंट आहेत, म्हणजे आमच्याकडे लेक्चरर्स जे असतात, प्रोफेसर्स, त्यांच्या हाताखाली टीचर असिस्टंट असतात. सो त्या ओविया शेषाद्री मॅम आहेत, म्हणजे डॉक्टर सादर ओविया शेषाद्री मॅम. त्यांनी IIT दिल्लीमधून डॉक्टरेट केलं ब्लॉकचेनमध्ये, आणि इट्स नॉट इझी सब्जेक्ट. आणि आमचे विनय सर होते, त्यांनी त्यांना गायडन्स दिला. बघूया, आज त्यांची भेट झाली तर खूप बरं. आणि शी इज व्हेरी हेल्पफुल इन नेचर, आणि खूप छान आहे त्या बोलायला. बघूया आता त्यांची भेट झाली. आणि त्यांना बोलायला खूप लागायचं, खूप प्रेमळ होत्या त्या. आणि आमचे विनय सर ते पण IIT दिल्लीचे, पण ते खास आले तिथे. ते आमच्या हेड आहेत सगळे या डिपार्टमेंट. आपल्या चॅनलवर IITची फुल कॅम्पस टूर पण मी केलेली आहे. मी, आई आणि आजी आम्ही गेलो होतो. सो ती पण तुम्ही नक्की पहा. शी ना गोड स्मेल येते. प्युअर ऑक्सिजन येते. असं वाटतच नाही मुंबईला आलो आपण. चला, तुम्हालाही घेऊन जाते आमच्या कम्प्युटिंग कॉम्प्लेक्समध्ये. लेट्स गो. ते शेजायला पायऱ्या पण आहेत, आणि त्या साईडला आय जस्ट होप पेपर चांगला जाईल. हाय.
पेपर झाल्यानंतर मुलांच्या लंचची पण किती सुंदर सोय केली आहे बघा. पूर्ण जेवण आहे सगळं. सॅलडपासून भाजी, डाळ तडका, 2 प्रकारच्या भाज्या, पापड, हे फुलके आहेत. तेच निधी आपल्याला दाखवते आहे. उत्तम सोय, सगळी विद्यार्थ्यांची पूर्णपणे काळजी घेतली जाते. खूप सुंदर आहे ही गोष्ट. फायनली सेमिस्टर एक्झाम झालेली आहे. पेपर चांगला गेला. पेपर अटेम्प्ट केलं आहे सगळं. बघूया आता. गुड इव्हनिंग सर्वांना. प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आत्ता संध्याकाळ झाली आहे आणि निधीने सकाळी तुम्हाला छान IITची पुन्हा एकदा सफर घडवली. आज तिचा लास्ट पेपर होता आणि इन डिटेल एवढं व्हिडिओमध्ये आपल्याला IIT कधी बघायला मिळत नाही. आता ती स्टुडंट असल्यामुळे तिला ॲडव्हान्टेज होतं आणि तिने आपल्याला छान आतमधून सगळं दाखवलं पण आहे. किती सुंदर सुविधा आहेत त्या पण तुम्ही बघितलात. जेवणाचं पण बघा किती छान त्यांनी लंचचं तयारी ठेवली होती. म्हणजे जे बाहेरगावून मुलं येणार किंवा जे हॉस्टेलला मुलं राहतात, किती त्यांच्यासाठी छान सोय आहे ना. मला तर खूपच आवडलं आहे. एकतर स्नॅक्स वगैरे तर पेपर लिहिता लिहिता येत राहतात. चहा कॉफी विचारतात. तिथे चहा पण रेडी करून ठेवलेला असतो. आणि जेवल्याही त्यांनी निधीने खास, आता निधीचं घर तर अगदी जवळ आहे IITपासून. आम्ही अक्षरशः 20 मिनिटावर राहतो. पण तिने खास आपल्यासाठी आतमध्ये जाऊन एक्झाम हॉल जिथे होता त्याच्या मागेच तो हॉल होता जिथे लंचची सगळी सोय केली होती. छान बसायला टेबल, खुर्ची वगैरे. आणि जिरा राईस होता, नंतर पनीरची भाजी होती, मिक्स व्हेज होतं, नंतर डाळ तडका होतं, पापड होते, सॅलड होतं, नंतर आणखी सँडविचचे पण वेगवेगळे प्रकार होते. असं सगळं छान व्यवस्थित तयारी होती जेवणाची. तर मागच्या पेपर्सच्या याला पण हे होतं, कारण बरेचसे मुलं फार फ्लाईट पकडूनसुद्धा लांबून लांबून येतात. तर मला या कॉलेजची खूप खासियत वाटली आणि खूप छान पण वाटलं. तर निधीने आज ते पण कवर केलं आहे. तर मेन ब्लॉग तर आज निधीनेच केलेला आहे. मी संध्याकाळचं थोडंसं रुटीन तुमच्याबरोबर शेअर करते. आज मी तुम्हाला इन्स्टंट मसाला लच्छा पराठा कसा बनवतात ते दाखवते. कधी रात्री आपल्याला सारखं भाजीपोळी खाऊन कंटाळा येतो ना, तर मस्त मसाला लच्छा पराठा बनवायचं. त्याच्याबरोबर लोणचं, चटणी, सॉस हे घेऊनसुद्धा आपण खाऊ शकतो. पालेभाज्या जर घरात असतील तर त्यात पालेभाज्या कापून टाकायच्या, मेथी किंवा पालक, किंवा तुम्ही गाजर किसून टाकू शकता, कॉर्न पण त्याच्यात टाकू शकता. म्हणजे आपल्याला पाहिजे ते मिक्स अँड मॅच करायचं आणि मस्त खायचं. एकदम असं भाजीपोळीला मस्त पर्याय, झटपट 5 मिनटात होतं. इन्स्टंट रेसिपी दाखवण्यासाठीच माझा जास्ती कल असतो. चला तर आपण आता मस्त मसाला लच्छा पराठा बनवूया. चला तर रेसिपी करण्यापूर्वी निधी आली आहे. तिला पण तुमच्याशी काय बोलायचं आहे. कसं वाटते परीक्षा संपल्यावर? फायनली एक्झाम झाली, पण असं वाटत नाही आहे की एक्झाम झाली आहे म्हणून. असं वाटतं की उद्या सकाळी उठून परत जायचं आहे कॉलेजला. आणि असं वाटतं की अजूनही अभ्यास भरपूर बाकी आहे. थोडं आमचे जे सिनियर्स होते ते म्हणालेच होते की IITचे एक्झाम आणि असाइनमेंट थोड्याशा टफ असतात. दॅट्स ट्रू. पण बरं वाटलं की सगळे क्लासमेट्स आपले भेटले आणि जेवण खूप छान होतं. आणि मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि जेवणाच्या इथे छान TV लावला होता. ते सगळी सोय खूप छान केली मुलांची. आणि माणुसकी आहे तिथल्या IITच्या लोकांना की मुलं लांबून लांबून येतात तर त्यांच्यासाठी जेवण ठेवावं. हे खूप छान गेस्चर वाटलं मला त्यांचं. आणि पोलाईट आहे एकदम, डाऊन टू अर्थ आहेत सगळे. ते काही मदत लागली की लगेच धावून येतात. म्हणजे प्रोफेसर असू दे किंवा आपले टीचर असिस्टंट असू दे,
सो ते मला खूप छान आवडलं. ते म्हणतात ना विद्या विनयनं शोभते, तसं आहे. सगळे हो. हुशार आहे पण विनयशील आहे. आणि आपल्या IITचं मेन धोरणच आहे ना की ज्ञानम परम ध्येयम. सो त्यांनी तेच महत्त्वाचं ठेवलं आहे. आणि आता उद्यापासून तर मला सुट्टी लागली आहे. आता मेमध्ये परत आमचं नवीन सेमिस्टर चालू होणार आहे. सो आता तर आराम करायचा सुट्टीचा आणि वेगवेगळे ठिकाणं एक्सप्लोअर करायचे आईसोबत. हो, आपण आता सोमवारपासून पुन्हा चालू करूया. पेपर होते त्यामुळे आम्ही कुठे बाहेर नाही गेलो, नाही गेलं कारण खूप गरम होत आहे आणि गरमी पण खूप आहे. आणि सरकारतर्फे पण आलंच आहे की जास्त गरज असल्याशिवाय बाहेर पडू नका. सो आम्ही घरूनच शूटिंग करू आणि ज्या दिवशी वाटेल की हां आज जरा कूल वाटतंय मग त्या दिवशी आम्ही जाऊ. आणि ह्युमिडिटी खूप आहे ना मुंबईत, तर हां. खूप घामाच्या धारा लागतात हो, अक्षरशः बाहेर जायचं म्हटलं की. म्हणजे बाहेर गावचे पण जे स्टुडंट आहे ते मुंबईच्या घामाने वैतागले सगळे. तरी बरं ते सेंट्रलाइज AC आहे तिकडे IITमध्ये, त्यामुळे पेपर लिहायला काही त्रास नाही झाला. ती पण छान सोय आहे, व्यवस्थित आहे आतून एकदम. तुम्ही बघितलंच आहे सगळं. चला आता मस्तपैकी मसाला लच्छा पराठा बनवते. आणि, तुम्हाला पण काही डाऊट्स असतील IITच्या विषयी, JEE ॲडव्हान्स किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनविषयी तर तुम्ही नक्की विचारू शकता कॉमेंटमध्ये. हो, व्हिडिओ खाली कॉमेंटमध्ये तुम्ही नक्की विचारा. निधी तुमच्या क्युरीज सॉल्व करेल. आय वुड बी हॅपी टू हेल्प. अगदी नक्की. आणि आपण ज्ञान जेवढं वाटावं तेवढं वाढतं म्हणतात ना. वाढतं. कारण आम्ही पण त्यातनं गेलेलो आहे. जेव्हा आम्हाला IIT विषयी किंवा इंजिनिअरिंग विषयी माहिती हवी होती, आम्हाला गाईड करायला कोणी नव्हते. पण एक आमच्या महाराजांच्या नशिबाने, म्हणजे काय म्हणतात ना, महाराजांचा आशीर्वाद होता की आम्हाला एक छान क्लास मिळाला आणि त्यांनी आम्हाला खूप सुंदर गाईड केलं. शेवटपर्यंत हो. ॲडमिशन होईपर्यंत गाईड केलं. नाहीतर मग आम्हाला सांगणार असं सिनियर कोणी नव्हतं. आम्ही पण त्याच्यातून गेलेलो आहे. त्यामुळे कोणालाही काही असं अडलं असेल, गायडन्स हवा असेल, जे ज्युनियर आहेत त्यांनी नक्की कॉमेंट करा आणि विचारा. आम्हाला जेवढं मदत करता येईल तेवढं निधी तुमचे क्युरीज सॉल्व करा. माझं जितकी माहिती आहे तितकी मी देईन. हो, आणि काही आपल्याला जर माहीत नसेल तर आम्ही टीचर्सला विचारून पण तुम्हाला कन्वे करू शकतो. आणि मेन बिल्डिंगमध्ये पण तुम्ही जाऊ शकता. तिथे पण अतिशय छान आहेत ते माणसं सगळे. ऑफिसमध्ये तुम्ही जाऊ शकता. मी तर गेले होते मेन बिल्डिंगमध्ये. तिथे जे पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी गेट एक्झाम जिथे कंडक्ट करतात त्या रूममध्ये पण आम्ही जाऊन आलो आणि त्या सरांनी खूप छान एक्सप्लेन केलं होतं. फर्स्ट विजिट ना. फर्स्ट विजिट हो, खूप छान माणसं. छान माणसं. सिक्युरिटी जाऊ तुम्ही तिथे बाहेर सांगितलं ना की आम्ही चौकशी करायला आलो ॲडमिशन बद्दल, ते सोडतात आपल्याला. निसंकोच तुम्ही त्यांना विचारू शकता काही मदत लागली तर. हो, आणि बाहेरगावचे जे असतील तर ते तुम्ही क्युरीज विचारू शकता. मुंबईचे जाऊ शकतात पण बाहेरगाव थोड्यासाठी येणं म्हणजे पॉसिबल होत नाही ना. तर बारीक सारीक काय तुम्हाला क्वेश्चन असेल तर नक्की विचारा. हो. मसाला लच्छा परोठा करण्यासाठी ना आपली नेहमीप्रमाणेच कणिक मळून घ्यायची आहे आणि थोडा मोठ्या गोळा घ्यायचा आहे. 2 पोळ्यांचा एक गोळा असा करून घ्यायचा आहे आणि तो आधी पहिले पूर्ण लाटून घ्यायचा आहे. जेवढी तुम्हाला मोठी पोळी लाटता येईल तेवढी घ्या. पूर्ण असा गोल लाटून घ्यायचा आहे. नंतर त्याच्यावर साजूक तूप पसरवून घ्यायचं आहे असं चमच्याने. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बटर पण लावू शकता. आणि त्याच्यावर आता मी लाल तिखट टाकते. जसं तुम्हाला तिखट हवं असेल तसं तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि काळा मसाला टाकला. काळ्या मसाल्याने मस्त चव येते. आणि धणे जिरे पूड टाकले. आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकली आहे. माझ्याकडे नेमकी पालेभाजी नव्हती, नाहीतर पालेभाजी कुठली मेथी पालक अशी बारीक करून त्याच्यावर टाकली तरी खूप छान लागते. आणि थोडंसं सुकं पीठ टाकायचं आहे म्हणजे आतून छान फुलतो तो पराठा, त्याच्या लेअर्स छान सुटतात. आणि आता असं आपल्याला पंख्याप्रमाणे ते सगळं असं एकावर एक लेअर्स लावून घ्यायचे आहे. आणि नंतर असं उभं धरून त्याला राऊंड शेप द्यायचा आहे. असं गोल त्याचा करून घ्यायचं आहे. नंतर लास्ट त्याचा एंड असं दाबून घ्यायचा आणि पुन्हा एकदा त्याचा गोल तयार करून पुन्हा लाटून घ्यायचं आहे आपल्याला. आता पुन्हा एकदा मोठी पोळी लाटून घ्यायची. 5 मिनिटात होतं. आणि जसं जसं आपण शेकू ना तसं त्या लेअर्स पण छान तयार होतात.
चला आता मस्त शेकून घेऊया. शेकताना आपल्याला तेल तूप तुम्हाला जे आवडेल त्याप्रमाणे करा. मी साजूक तुपाचा वापर करते. तुम्हाला हवं असेल तर बटर पण वापरू शकता किंवा तेलाने सुद्धा शेकवू शकता. प्रत्येकाची आवड वेगवेगळी. मी आपल्या हेल्दी वेने करायला बघतो. जास्त बटर खाणं पण चांगलं नाही ना. थोडंसं चवीला त्याच्याबरोबर घेतलं तर असतं. शक्यतो साजूक तूप लावून शेकवते. तवा मस्त कडक तापला पाहिजे. दोन्ही साईडने मस्त तूप लावून शेकून घ्यायचे. खरपूस भाजायचं आहे छान. जेवढा खरपूस भाजू तेवढी त्याची टेस्ट एनहान्स होते. हे पाहता हळूहळू लेअर सेपरेट व्हायला लागतात. जसं जसं आपण भाजू ना लेअर्स वेगळ्या व्हायला लागतात. झाला आपला पराठा रेडी. आता मी सॉस आणि लोणच्या बरोबर देणार आहे. बाबांना आवडतं तसं. प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे. हे पहा थोडासा बटर पण दिलंय. आता ॲक्च्युली तयार झाल्या हाताने असा मस्त दोन्ही हातात घेऊन तो मोडायचा असतो. पण मला फोटो काढायचा होता म्हणून मी असा ठेवला. नाही तर तो मोडला की मस्त त्या लेयर्स अशा दिसतात. आणि मी ते दाखवणार होती पण तितक्यात बाबा जेवायला आले त्यामुळे मला ते दाखवता नाही आलं. नेक्स्ट टाइम मी पुन्हा कधी केला तर तुम्हाला नक्की दाखवेल. चला आपला मसाला लच्छा पराठा आजोबांना खूप आवडला आहे. मस्त ते तिकडे एन्जॉय करतायत. आणि आता आमचा आजचा ब्लॉग आम्ही इथेच थांबवतो. IITची सगळी पूर्ण इंटरनल चक्कर आम्ही मारून तुम्हाला दाखवली आहे. छोटीशी क्विक रेसिपी पण शेअर केली आहे. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू आपण उद्याच्या फ्रेश नवीन विषयाचं ब्लॉग. तो पण सगळ्यांना बाय बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट.